बिनताडे आणि विकास सुरावसे आपल्यासाठी हे एकत्रित पारितोषिक आहे आणि जाऊयात आता मॅचच्या दिशेने। चेक चेक नमस्कार, सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे या भव्य दिव्य अशा स्पर्धेमध्ये। पृथ्वीराज चषकामध्ये सातारा जिल्ह्यातील या मानाच्या क्रीडा स्पर्धेमध्ये आणि आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर शेवटचा दिवस आहे। रथी महारथी या ठिकाणी येताना पाहिलं मिळत आहेत। महत्त्वाची मॅच आपल्या भेटीला येताना पाहिलं मिळते। एका बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहिलं मिळते नेहा 11 दहीवडी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कनक 11 भांडूप। एका बाजूला प्रथमेश स्ट्राइकवर आहेत हडपसर एक आमदार गटासाठी। नॉन स्ट्राइकला देखील जर पाहिलं तर रोहित खरात यांना आपण पाहतोय। गोलंदाजीसाठी दत्ता मोहिते गेली कित्येक वर्ष दर्जेदार क्रिकेट खेळणारा। मूळचा जर पाहिलं तर वाई जावळी या परिसरातील परंतु नवी मुंबईला स्थायिक असणारा जुईनगर सानपाडा परिसरातील एक जबरदस्त खेळाडू नाव दत्ता मोहिते। तर समोर पाहायला मिळतात आपल्याला प्रथमेश ओव्हर 40 एका बाजूला आहे। एक आयकॉन मात्र त्यांनी जरूर ऍड केलाय आणि ओव्हर 40चेच गोलंदाज दत्ता मोहिते बॉलिंग साठी सज्ज होत आहेत। पहिला बॉल थोडासा पुढे पडला, त्याचा फायदा घेतलाय। बॉल निघाला सीमारेषेच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला खरा, परंतु बॉल नाही थांबलाय। 4 ज्या पद्धतीने सर चेंडू होता तुम्ही पाहिला असेल, पायात टाकण्याचा प्रयत्न केला गेला, पाय पकडण्याचा प्रयत्न केला गेला आणि पहिल्याच चेंडूवर खणखणाती चौकार येतोय। पहा, पहिल्याच बॉलवर चौकार, मजा येणार आहे। या 4 ओव्हरच्या फटाफट फॉर्मॅट मध्ये चिरागजी याच्यामध्ये देखील मजा येतेच की या मैदानात आपण ते बरीच वर्ष पाहतोय। आणि इकडे जरी ओव्हर 40 असेल परंतु क्रिकेटमध्ये वय हे महत्वाचं नसतं, तुम्ही काय जिद्दीने मैदानात खेळता तेच महत्वाचं असतं। ओ यावेळेला बॉल फिरवलाय दत्ता मोहिते यांची खासियत आहे बॉलला घरकन वळवतात। इथे मात्र अनुभवाचा फायदा उचलला जातोय। आपण नेहमी म्हणतो अनुभव सर्वात मोठा गुरु आहे आणि ज्या पद्धतीने चेंडू टाकलेत भांडूप संघ कॅप्टन हा ते सर मॅच थांबवायचं पण 1 मिनिट। भांडूप संघाचे कॅप्टन या 1 मिनिट या। यस, क्षेत्ररक्षण करता येईल। मला वाटतं इकडे ज्या पद्धतीने ही स्पर्धा पुढे जात आहे ना, या स्पर्धेमध्ये जे काही नियम आहेत त्या नियमांची अंमलबजावणी केली जात आहे। योगेश पवार हे इतर मात्र खेळाडू बदलला जाईल। योगेश पवार यांना बाहेर यावं लागेल कारण त्यांच्या कर्णधाराने सांगितलंय योगेश पवार आपण या बाहेर।
सर आज थोडंसं चेंजेस आपण पाहतोय निहा 11चा विचार केला तर आज आपल्याला कृष्णा लक्ष्मण सातपुते हे पाहायला मिळत नाही या प्लेइंग 11 मध्ये सध्या तरी, आणि सामना थांबला होता थोड्या वेळासाठी. सामना पुन्हा एकदा सुरू होतोय, पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये चंदू सर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. यस, मजा येणार आहे या फॉर्मॅटमध्ये, अगदी खुल्या गटात सुद्धा. मात्र यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. हिट आणि फिट खेळाडू म्हणून देखील ओळख आहे दत्ता मोहिते. यस, आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर 40चं क्रिकेट गाजवत आहेत. सुरुवातीला जर पाहिलं तर नेवल डॉग कॉलनी, कांजूरमार्ग तिकडनं सुरुवात झाली. त्यानंतर नवी मुंबईच्या संघांमध्ये देखील चांगलं क्रिकेट, वन सोल्युशनसाठी देखील चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलं. सध्या कनक 11 भांडूप म्हणजेच अजय बोरगरे आणि कंपनी, तर दुसऱ्या बाजूला नेहा 11 आपल्याला पाहायला मिळत आहे. फुल टॉस, त्याच्यावर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अनिल आले त्या ठिकाणी, अडवतायत बॉलला. ही चपळाई पाहायला मिळते, कारण ओव्हर 40चं क्रिकेट सुद्धा आपण चिराग सर पाहतो कमी नाही आहेत. अनिल पालघर जिल्ह्यातील ख्यातनाम खेळाडू आहेत. आणि अनिलचा विचार केला तर कोळी समाजाला बिलॉंग करतात, आणि आम्ही म्हणतो की जेव्हा समुद्राकडले खेळाडू, जेव्हा कोळी खेळाडू मैदानात येतात ना, ही चपळता तुम्हाला पाहायला मिळते. समुद्रावरील खेळ हा खूप महत्वाचा ठरतो अशा वेळी. येस, ओव्हर 40चं क्रिकेट आला अलीकडच्या कालावधीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळत आहे. आणि त्याचमुळे की काय ओव्हर 40चा एक हाफ देखील आपण समाविष्ट करतोय. परंतु जरी हा हाफ असेल तरी हे जे सगळे खेळाडू आहेत त्यांनी एक कालखंड गाजवलाय, ते आजही क्रिकेट खेळतात म्हटल्यानंतर त्यांचं कौतुकच करावं लागतं. अनिल आहेत, सॅम्युअल आहेत, सचिन सावंत आहेत, नागेश शेट्टी या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर कृष्णा शेटे म्हणजे सचिन आहे. अशी बरीचशी नावं आहेत ज्यांनी आपलं जे मूळचं क्रिकेट आहे. बॉबी वेगळी अदा करा, ज्यावेळेला वेळ मिळेल मी कॅमेरामॅनना विनंती केली. शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉबी आहेत, त्यांच्या हेअरस्टाईल देखील आपण थोड्या वेळासाठी जाऊयात. सर त्यांचं नावच आहे सॅक्सी बॉबी. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतोय. रोहित यांच्या बॅट मधून येतोय चौकार. तुम्ही पाहू शकता पंचांकडे ते पाहत होते, परंतु चेंडू वरतून खाली डाऊन होत होता, आणि समोरच्या खेळाडूंनी सांगितलं की हा चेंडू चांगला आहे, त्यामुळे त्यांनी ते रिव्ह्यू कडे गेले नाहीयेत. हो हो, आता मात्र कॅमेरामन बॉबी यांच्याकडेच हा कॅमेरा फोकस करतायत. अगदी या ठिकाणी एक आगळी वेगळी केश रचना करून मैदानाच्या दिशेने दाखल झालाय, आणि ते ज्या ज्या वेळेला मैदानात येतात लक्ष वेधूनच घेतात. जाऊयात मॅच कडे. मिस्टर आनंदवाडी बॅटिंग करतायत. रोहित खरात. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये 2 वर्षापूर्वी श्रीतेज 11 चरोली पुणे या टीम मध्ये खेळत असताना जर पाहिलं तर मालिकावीराची मोटरसायकल मिळवली होती याच खेळाडूने. कोंडवा परिसरातील खेळाडू आहेत पुण्याच्या. समोर जर पाहिलं तर दत्ता मोहिते. यावेळेला घेतला, फेकला, रिव्हर्सचा फटका, सिक्सर. यावेळी मात्र चेंडूला रीड केला. आपण नेहमी म्हणतो की फलंदाजाला गोलंदाजाच्या हातातून चेंडू फील्ड आधीच रीड करायचा असतो, तो रीड केला आणि खूप खूप दूरवर फेकून दिला. जसं आमचे नाना नेहमी म्हणतात की चेंडू गेलाय दूर 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 आणि गोलंदाजाचा काढलाय दूर दूर दूर. इकडे गोलंदाजाचा दूर काढणारा हा षटकार. कमबॅक करावं लागेल. दत्ता यांच्याकडे ती क्षमता आहे. 13 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. दोन्ही ख्यातनाम संघांमधील लढत पाहायला मिळते आपल्याला. यस, होत आहेत 15 धावा धावफलकावर. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी. यस, धावफलक 15. पहिली ओव्हर संपलेली आहे. 15 धावा धावफलकावर. 3 ओव्हर तर अजूनही येणं बाकी आहे. चिरागजी, जी स्टार्ट मिळालेली आहे त्याविषयी काय म्हणाल? सर ही ड्रीम स्टार्ट आहे. आपण नेहमी म्हणतो कोणताही संघ जेव्हा प्रथम फलंदाजी करतो, नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर तो हाच विचार करतो की पहिल्या षटकात धावांचा पाऊस यायला हवा, आणि ती स्टार्ट त्यांना पाहायला मिळाली. सर आपण बॉबी बरोबर बोलत होतो, सेक्सी बॉबी फक्त दिसण्यासाठी सेक्सी नाही आहेत, त्यांची गोलंदाजी तेवढी महत्वाची आहे. एक सामना या स्पर्धेतील ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली होती, असं वाटलं होतं की कनक 11 या स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल, पण मौक्याच्या क्षणी बॉबीने टाकलेली ती गोलंदाजी यांना इथपर्यंत घेऊन आले. फैजल विक्रोळी टागोर नगर परिसरातील एक युवा खेळाडू आहे. एक प्लेयर ऍड करण्यात आला आहे टीम मध्ये, जो ऍज अ आयकॉन म्हणून खेळतोय. या ओव्हर 40 संघामध्ये एक युवा खेळाडू आहे फैजल. पाहूया कशा प्रकारे फैजल काही JI11 विक्रोलियन्स विक्रोळी या संघांमध्ये देखील हा खेळाडू खेळतोय. उभरता सितारा आहे. कांदारी किंग्स मधून देखील काही मॅचेस खेळल्यात या खेळाडूने. पाहूया आज समावेश करण्यात आलाय अजय बोरगरे आणि कंपनी, हेमंत बोरगरे आणि कंपनी म्हणजेच कनक 11 भांडूप. ओव्हर 40च्या ज्या ख्यातनाम टीम आहेत त्या टीम मध्ये मात्र या संघाचा समावेश होताना पाहायला मिळतो.
आणि म्हणूनच चर्चा देखील असताना पाहायला मिळतात हे सगळे ओव्हर 40 गटातील खेळाडू. महाराष्ट्र प्रीमियर लीग ओव्हर 40ची पाहायला मिळाली. ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग गेल्या वर्षी पाहायला मिळाली, ती याही वर्षी भेटीला येते. म्हणजे ओव्हर 40चं क्रिकेट सुद्धा खूप चांगलं चाललंय. 15 धावा धावफलकावर आहेत. फैसल फुल टॉस केलाय परंतु टायमिंग चांगलं नव्हतं, त्यामुळे बॉल पाठीमागे मार्गस्थ होईल. 1 धाव. सर ज्या पद्धतीने त्याची हाईट आहे, तुम्ही नेहमी म्हणता जेव्हा हायटेड गोलंदाज असतात चेंडू जेव्हा तो वरतून रिलीज होतो ना, तो फलंदाजाला रीड करणं खूप कठीण जातं आणि अशा वेगवान मारा मात्र इकडून फैजल कडून केला गेलाय. वेगवान मारा या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. प्रथमेश यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत पाहायला मिळतोय. बॉल आहे कुठे? पहिल्यांदा फैजलने शोधलं आणि नंतर त्याला कळवण्यात आलं अरे बॉल तुझ्याकडेच आहे, कॅच तुलाच घ्यायची आहे. आणि मग त्यावेळेला घेतली गेली कॅच, विकेट आली आहे. सर्वात महत्वाचं आहे की शुरुआती झटके, आपण जे मी नेहमी म्हणतो की कॉमेंट्री मध्ये की शुरुआती जब झटके लगते हैं तो उससे उभर पाना आसान नहीं होता है. चांगली सुरुवात झाली होती, असं नाही 15 धावा पहिल्या षटकात होते. या षटकाची सुरुवातीला ज्या पद्धतीने वेगवान गोलंदाजी केली फलंदाजाला मात्र आपल्या जाळ्यात ओढलाय गोलंदाज फैजलनी. फैजल या ठिकाणी पाहायला मिळतात. विकेट घेतलेली आहे आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येण्याची वेळ झाली होती. महाराष्ट्राचा सिक्सर किंग नाव बबलू पाटील. पोलीस आहेत आणि साहेब मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. पाहूया काय करतील. समोर जर पाहिलं तर फैजलने घेतली विकेट. आत्मविश्वास त्यांचा दुणावलेला असणार आहे. आपण पाहतोय पृथ्वीराज चषक. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील छोट्याशा आणि सुंदर धरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या एरळा नदीच्या किनाऱ्यावर असणाऱ्या एरळवाडी नावाच्या सुंदर गावामध्ये सुरू आहे 11व्या पर्वामध्ये पृथ्वीराज चषक ही स्पर्धा. बबलू पाटील आलेत. समोर फैजल. हो, फैजलचा हा बॉल बॅटच्या पट्ट्यात नाहीये. बबलू नाराज आहेत परंतु फैजल खुश असतील. खूप चांगली गोलंदाजी पहा. इथे त्याने प्रेशर घेतला नाही आणि ज्या पद्धतीने मिश्रण आहेत, ज्या पद्धतीने कट केला जात आहे चेंडू, फलंदाज थोडेसे अजूनही बुचक्यात आहेत की चेंडू त्यांना समजत नाहीये. यस, हेच तर क्रिकेट आहे. हेच तर क्रिकेट आहे. वेगात टाकलाय. दांडी 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 गुल बोल्ड. आधी प्रेशर होता. आपण नेहमी म्हणतो की जेव्हा असा माहोल बनतो चेंडू निर्धाव जातात चंदू सर आणि त्यानंतर माहोल बनतो, एक तर मोठा फटका येईल किंवा एखादी विकेट येईल आणि इकडे तेच केलं फैजलनी. त्याचा फायदा घेत इकडे मात्र बबलू पाटील सर्वात महत्वाचा खेळाडूला मात्र माघारी पाठवलाय. पहा, फैसल तसं खूप मोठं वलयांकित नाव नाही आहे परंतु अजय बोरगरे यांनी ॲज अ आयकॉन म्हणून त्यांना आणलंय, तर काहीतरी त्यांच्यात ते असणार आहे आणि आज त्यांनी दाखवलंय. परंतु अजूनही येणारे चेंडू मात्र बाकी आहेत. 14 बॉल बाकी आहेत, म्हणजे इकडे 10 बॉलमध्ये 16 झालेले आहेत. 4 बॉलमध्ये फक्त 1 धाव खर्ची केली आहे या युवा गोलंदाजाने. मुंबईवरून प्रवास करत असताना सातारा, तिकडनं जर पाहिलं तर वडूजवरून जर पाहिलं तर एरळवाडी, असा प्रवास मात्र होताना पाहायला मिळाला. आणि सगळेच आतुर असतात, कधी एकदा या ठिकाणी येत आहेत, कधी एकदा इकडे क्रिकेट खेळत आहेत आणि जाताना साताऱ्याचे कंदी पिढे घेऊन पुन्हा परत जात आहेत. शेवटचा दिवस आहे म्हणून सांगतो. 16 वर 2 आतापर्यंत स्थिती. फैजल अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. प्रेम आलेले आहेत बॅटिंग करण्यासाठी. पाहूया 16 धावा धाव फलकावर फैजलची अप्रतिम गोलंदाजी. एक महत्वाचा सामना पृथ्वीराज चषकामध्ये. कमी गतीचा बॉल टाकला परंतु नाव प्रेम आहे परंतु बॅटिंग त्याची प्रेमाची भाषा बोलत नाहीये, ती षटकाराची भाषा बोलते. सिक्सर. सर यावेळी फलंदाजांनी चेंडू ओळखला की तो स्लो वन आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत चेंडू लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर पृथ्वीराज षटकार. अप्रतिम फटका. अप्रतिम फटका. स्लोअर वन टाकला खरा परंतु तो बॅटच्या पट्ट्यात गेला, पुढे केला. म्हणजे हे जे व्हेरिएशन वाले चेंडू असतात ना चिराग सर, हे आपल्याला योग्य टप्प्यावर, कारण ज्यावेळेला आपण गती परिवर्तन करतो त्यावेळेला आपली जी बोटं असतात बॉलवरून ती मात्र वेगळ्या धाटणीची फिरवावी लागतात किंवा त्याला कमी गती देण्यासाठी आपल्याला विशिष्ट पद्धतीने ती फिरवावी लागतात आणि ते करत असताना योग्य टप्प्यावरच जाईल याची गॅरंटी नसते. आणि इकडे 22 धावा धाव फलकावर. या ओव्हरमध्ये 6 सुद्धा आलाय. प्रेम मैदानात गेल्या षटकार खेळताना पाहायला मिळत आहेत.
आता मात्र पूल करण्याचा प्रयत्न केलाय आणि तिकडे फैसलने घेतली आणखीन एक विकेट. एक मोठा फटका आला खरा, परंतु पट्ट्याने 3 विकेट घेतलेल्या आहेत. आयकॉन कसा असावा सर? आयकॉन असा असावा, आयकॉनवर जी जबाबदारी दाखवली ती जबाबदारी त्यांनी पूर्ण केली आहे. मोठमोठे फलंदाज त्यांनी मात्र पाठवलेत. एका बाजूला बबलू पाटील सारखा विचार केला, बबलू पाटील असेल, प्रथमेश असेल आणि आता प्रेम, हे 3 मोक्याचे जे खेळाडू आहेत, म्हणजे ज्या खेळाडूंनी या स्पर्धेत खूप चांगल्या धावा केल्यात, ते मात्र बॅक टू दी पविलियन गेलेत. आणि आज तुम्ही जर या नेहा 11चा डकआउट्स पाहिला ना, त्याच्यामध्ये एजाज कुरेशी नाही आहेत, कृष्णा सातपुते नाही आहेत, त्यामुळे मोठी बॅटिंग लाईनअप होती ती आज कुठेतरी कमकुवत पाहायला मिळते. हे क्रिकेट आहे, परंतु तरी देखील एक चांगला संघ माझ्या मते या ठिकाणी बबलू पाटील ज्या वेळेला येणार ना, तर मात्र फौज फाटा घेऊनच येणार. हा पठ्या साधा सुद्धा मैदानात एंट्री करत नाही. बबलू पाटील एंट्री करू देत, योगेश पेनकर एंट्री करू देत किंवा सुमित ढेकळे एंट्री करू देत, आपला ताफाच घेऊन येतात. परंतु इकडे 22 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत आणि थोडस परिस्थिती कंट्रोल पाहायला मिळते, कारण 2 ओव्हर अजूनही बाकी आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी मात्र या ठिकाणी केली जाईल. आणि आता मात्र गोलंदाजीसाठी मोहन राव यांना आमंत्रित करण्यात येत आहे. यस, मॅन ऑफ द मॅच सुद्धा घेतली आहे. मूळचे पुण्याच्या दौंड तालुक्यातील आहेत, परंतु मुंबईला, नवी मुंबईला वास्तव्यास देखील आहेत आणि ओव्हर 40चं क्रिकेट मोहनराव गाजवत आहेत. परंतु आता पाहायचं आहे समोर रोहित खरात आणि जोडीला नितीन वाकळे आलेले आहेत. ही नाव आज नाही तर अगदी लहान वयातच क्रिकेट नितीनने सुद्धा सुरू केलंय आणि बरीच वर्ष त्यांना देखील आम्ही चांगलं क्रिकेट खेळताना पाहतोय. मजा येते. पहा, क्रिकेट कोणताही असू देत, मजा, चुरस. तुम्ही जिद्दीने खेळायचं असतं. प्रतिस्पर्धी कोण आहे हे पाहायचं नसतं, तुम्ही कोण आहे हे जगाला सांगायचं असतं बॅट आणि बॉलच्या माध्यमातून. आणि त्याच वेळेला सामने जिंकले जातात. प्रयत्न करावे लागतील. क्रिकेटचा हा खेळ आहे, ज्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही, ज्या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावून सोडलं आणि ज्या खेळाने तुम्हा आम्हा सगळ्यांना घरच्यांचा मार सगळ्यात जास्त खायला लावला, तोच हा खेळ आहे टेनिस क्रिकेटचा. साताऱ्यामध्ये घेऊन आलाय एरळवाडीमध्ये मोहनराव. नितीन यांच्यासाठी 22 धावा धावफलकावर आहेत. पहिलाच बॉल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय खरा, परंतु प्रोटेक्शन आहे, पाठीमागे फिल्डर आहेत. रिव्हर्सचे प्रयत्न मात्र सातत्याने मात्र रोहित करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे. सर, रोहित कराडने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त रिव्हर्स पटके मोठे केलेत आणि आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 धावा. अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. 11 चेंडूमध्ये मला तरी वाटते चंदू सर 50 कडे जाणं हे खूप महत्वाचं आहे. 50 धावा. यस, 50 हे कारण ज्या पद्धतीने नागेश शेट्टी सारखा खेळाडू या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, सचिन सावंत यांच्यासारखे खेळाडू आहेत, दत्ता मोहिते स्वतः आहेत, म्हणजे ही जी नावं आहेत, सॅम्युअल आहे टी नगर चेंबूरचा खेळाडू, यांनी व्यावसायिक दर्जाचं कृष्णा शेट्टीला कसं विसरून चालणार आहे. तर ही जी नावं आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला नजीर सारखा बॉलर आहे, म्हणजे बॉलिंग अटॅक सुद्धा तेवढाच जबरदस्त इकडे पाहायला मिळतोय खरा. परंतु एक चांगली मॅच या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. क्रिकेटचा हा अद्भुत खेळ आज मात्र आपल्याला पाहायला मिळतोय खरा, परंतु पाहूयात कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. आपण म्हणतो अनेक जण ही स्पर्धा लाईव्ह बघत असतात, परंतु आज चंदू सरांची ही कन्या सुद्धा पप्पांची कॉमेंट्री ऐकते आणि ती सुद्धा लाईव्ह आता या मॅचचा आनंद घेते. तिचे करूया मनापासून हार्दिक स्वागत. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. स्पीडअप करायचं आहे. पंचांच्या सूचना आहेत, आयोजन कमिटीच्या देखील सूचना आहेत. फुल टॉस, त्याला दिशा दिली आहे. नागेश शेट्टी त्या ठिकाणी आहेत, परंतु पाहूयात किती धावा त्या ठिकाणी मिळतील. बॉल सीमारेषा ओलांडतोय. 4 चौकार. आता इकडे नितीनचा विचार केला किंवा नितीनकडे ही खूप सारी खूप मोठा अनुभव आहे. सर, तुम्ही ज्या पद्धतीने सांगितला, खूप कमी वयापासून तो क्रिकेट खेळतोय आणि या मॅच मध्ये तो त्याचा अनुभव नक्की पणाला लावेल, कारण पहिले 3 जे मोठे गडी बाद झालेत त्यानंतर संघाला सावरायचं आहे. जसं आपण म्हटलं की ही जी टोटल आहे 27, ती 50 कडे त्याला घेऊन जायची. यस, 50 हा आकडा खूप महत्वाचा असणार आहे, एक मानसिक दृष्ट्या सक्षम करणारा. 50 नाही झाले तर भांडूप सक्षम होईल, म्हणजे किंवा तिकडे थोडेसे हवी होतील, आणि 50 झाले तर मात्र हडपसर. त्याच्यामुळे ही धावसंख्या महत्वाची असणार आहे. मोहन राव, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नितीन आणि रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मोहन राव यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत बॉबी, फेकी केली आहे त्या ठिकाणी. क्या बात आहे. मला वाटतं या बॉबी यांच्या मैदानाच्या बाहेर आल्यानंतर सेल्फी घ्यायला गर्दी व्हायला हरकत नाहीये, ज्या पद्धतीने बॉबी मैदानात पाहायला मिळत आहे. सर, पहिल्या दिवशी झालाय ते सर्व. पहिल्या दिवशी अनेक प्रेक्षकांनी त्यांना गराडा घातला, अनेकांनी त्यांच्यावर सेल्फी घेतल्या आणि खूप चर्चेचा विषय ठरले होते, फक्त त्यांच्या लुकमुळे नाही, त्यांच्या खेळामुळे सुद्धा. सर, येस येस, चांगले गोलंदाज आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, मजा येणार आहे ही मॅच सुद्धा पाहायला.
या बैला फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळताना पाहायला मिळत आहे. तिकडे फिल्डर येत आहेत. वा उंच पुरे खेळाडू त्या ठिकाणी आले, फेकी करतायत. 2 धावा मात्र नाही रोखू शकले. या ठिकाणी फैसल होते. फैजलचा फायदा बॉलिंग मध्ये झालाय, फैजलचा फायदा फिल्डिंग मध्ये सुद्धा झालाय. सर आपण म्हणतो क्रिकेटमध्ये 3 सेक्शन खूप महत्वाचे आहेत. आपण गोलंदाजी पाहतो, फलंदाजी, परंतु क्षेत्ररक्षण ही जमेची बाजू असायला हवी. महेंद्रसिंग धोनी नेहमी म्हणतात की एक अच्छा बल्लेबाज आपके लिए रन बनाएगा, अच्छा गेंदबाज आपके लिए विकेट लेगा, लेकिन अच्छा फील्डर आपके लिए रन बचाएगा. आणि तेच पाहायला मिळते इथे. 30 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत. 8 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. एका बाजूला कनक 11 भांडोप, अजय बोरघरे आणि कंपनी, आणि दुसऱ्या बाजूला नेहा 11 दहिवडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हडपसर यावेळेला फुल टॉस केलाय, चुकीला माफी नाहीये. रोहित खरातला असा बॉल केला तर तो मात्र सीमारेषेच्या पार गेल्याशिवाय राहणार नाहीये. षटकार. इथे मात्र ज्या पद्धतीने हा चेंडू होता, फायदा उचलायचा होता. नेहमी आपण रोहित करातला रिव्हर्स खेळताना पाहतो, परंतु यावेळी त्याने टिपिकल लेफ्टी बॅट्समन ज्या पद्धतीने मोठे फटके खेळतो, तो मात्र डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर खणखणीत पृथ्वीराज षटकार पाहायला मिळाला. 36 धावा धावफलकावर. धावसंख्या आता बनू लागली आहे. हे षटक थोडंसं महागडं राहिलंय. रोहित खरात 19 वर बॅटिंग करतायत. नितीन त्यांच्या साथ देत आहेत 5 धावांवर. हडपसर नेहा 11 दहिवडी आपल्याला पाहायला मिळत आहे. एक आमदार गट, या गटातून मात्र हडपसरचे खेळाडू पाहायला मिळतात आपल्याला नेहा 11 संघासाठी. यावेळेला रिव्हर्स खेळलाय मात्र या ठिकाणी, आणि रिव्हर्स जबरदस्त आहे या खेळाडूचा. सिक्सर. व्हॉट अ बॅटिंग. म्हणजे चौफेर फलंदाजी काय असते ना, हे फलंदाज रोहित खरातनी दाखवलाय. मोहन रावचा विचार केला आतापर्यंत या स्पर्धेत किफायती गेंदबाजी केली होती, खूप चांगली गोलंदाजी केलाय, परंतु या सामन्यात अक्षरशः गोलंदाजाची पिसं काढली गेलेली आहेत. 42 धावा. रोहितची बॅटिंग पाहून असं वाटतंय हा खेळाडू कदाचित डावखुऱ्या हाताचा आहे की काय, की फसवण्यासाठी मात्र स्टान्स घेतोय. कारण ज्या पद्धतीचे त्यांनी रिव्हर्स मारलेत, उजव्या हाताचाच असावा की असा अंदाज येतोय. रिव्हर्स ही त्यांची स्ट्रेंथ आहे आणि खूप चांगली मात्र या ठिकाणी कामगिरी केली. 42 झालेत. आता मात्र जे करायचं होतं, जी मोठी धावसंख्या पाहिजे होती ती मनोहरराव यांच्या षटकामध्ये, मोहनराव यांच्या षटकात 20 आलेले आहेत. आता कमबॅक भांडुपला करायचा आहे. सर आता आपण 50 कडे जात होतो, पण आता 60 कडे जाणार की काय हा प्रश्न सध्या विचारावा लागेल. कारण 3च गडी बाद झालेत आणि ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाज ज्या फॉर्म मध्ये आहेत, 7 चेंडू 25 धावा करतो रोहित, दुसऱ्या बाजूला नितीनचा विचार केला 2 चेंडू 5, म्हणजे दोन्ही फलंदाजांचा स्ट्राईक रेट हा खूप वरती आहे, अप आहे. आणि आता पाहायचंय काय होणार. ज्या खेळाडूची चर्चा आहे तो मात्र आता कदाचित बॉलिंगला येतोय की काय. बॉबी डोंबिवली परिसरातील खेळाडू आहेत. यस, नवापाडा डोंबिवली म्हणजेच रेल्वे ग्राउंड डोंबिवली. रेल्वे ग्राउंड असेल, बागशाला असेल, पश्चिम क्रिकेट ग्राउंड, आणि पूर्वीला जर पाहिलं तर स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकासारखी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. डोंबिवलीला बिलॉंग करतायत आणि बॉबी त्यांच्या हातात बॉल सोपवलेला आहे. शेवटचं षटक मात्र या ठिकाणी मार्गस्थ आहे. 42 रन झालेले आहेत. धावसंख्येला कंट्रोल करण्यासाठी बॉबी आलेत. म्हणजे हीच नाही, दर 2-3 महिन्यानंतर त्यांची हेअरस्टाईल चेंज झालेली असते. बॉबी पहिला बॉल फुल टॉस केलाय. बॉबी यांचं स्वागत षटकाराने होताना पाहायला मिळत आहे. सिक्सर. खराब चेंडू. पुन्हा एकदा फलंदाजाला करायला लावत नाहीत, तर इकडे मात्र फलंदाजाला सांगतायत की दिवाळी आहे आणि दिवाळीचे गिफ्ट वाटले जातात. खराब चेंडू आणि इकडे मात्र हा षटकार. यस, नितीन सुद्धा चांगली कामगिरी या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. 48 धावा धावफलकावर आहेत. चौथं षटक मार्गस्थ आहे. आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर अगदी शेवटचा दिवस, आणि खऱ्या अर्थाने आमचे गणेश भाऊ त्यांचं जरी स्पर्धा 8 दिवसाची आहे, 9 दिवसाची आहे, परंतु मेहनत मात्र त्याच्या अगोदर 2-3 महिने सुरू असते. सर आणि या स्पर्धेत प्रत्येक टेनिस क्रिकेट विराचं असेल किंवा संघांचं प्रेम असते. जसा पॅम्पलेट येते तसा पॅम्पलेट येते, 3 ते 4 दिवसात संघ फुल होतात सर. आणि मला वाटते साहेब नेहमी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतात. पुढच्या वर्षी ही स्पर्धा अजून एका आगळ्या वेगळ्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला कदाचित पाहायला मिळू शकते. सोपं नाहीये, ग्रामीण भागामध्ये एवढं मोठं आयोजन करणं सोपी गोष्ट नाहीये. कमबॅक करावं लागेल बॉबी यांना. समोर नितीन आहेत. नितीन आणि रोहित. 48 धावा टीमची धावसंख्या. वेगात बॉल टाकलाय बॉबी.
मी सुद्धा डोंबिवलीवरून इकडे का आलोय दाखवून देण्याचा प्रयत्न करतायत. मागील बॉलवर षटकार, बॉबीचा कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळत आहे. वयाची 40 ओलांडल्यानंतर सुद्धा चिराग सर हे सगळे मैदानात आहेत ना, म्हणजे ह्या सगळ्यांबद्दल मी नक्की सांगेल. अजूनही हे क्रिकेट खेळतात म्हणजे या सगळ्यांच्या घरी भांडी कमी आणि ट्रॉफ्या जास्त असतील. हो सर, हे नक्की आहे, कारण ज्या पद्धतीचे हे खेळाडू आहेत, जी जिद्द आहे, जी चिकाटी आहे ते दाखवत आहेत आणि या सर्वांना हॅट्स ऑफ आहे. म्हणून त्यांना आपण मास्टर्स म्हणतो आणि हे सर्व मास्टर्स पुन्हा एकदा आपल्या भेटीला आले. येस, आणि या ट्रॉफीज आपली श्रीमंती असते. बॉबी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. 48 वर धाव संख्या. यावेळेला स्टोक समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिकडे आणखीन एक बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. नितीन जबरदस्त कामगिरी, सिक्सर. नेहा 11चे जे संघ मालक आहेत पिंटूजी मेस्त्री साहेब तिकडे उपस्थित आहेत. बॉल घेऊन यायचे तिकडून. नेहा 11 संघाचे जे संघ मालक आहेत पिंटूजी मेस्त्री इकडे उपस्थित आहेत. सर, तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. नेहमी आपल्या संघाला बॅकअप करण्यासाठी ते इकडे असतात. त्यांनी विनंती केली सर आपण व्यासपीठावर येऊन बसा, सामन्याचा आनंद घ्या. पिंटूजी मेस्त्री सर, धावसंख्येचा विचार केला 54. सर, आपण 50 कडे जात होते जेव्हा आधी 2 षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या. त्यानंतर मोहनचं ते षटक जे महागडे गेलं 20चं आणि त्यानंतर फलंदाजांनी पाठीमागे वळून पाहिलंच नाही. प्रयत्न मात्र करावे लागणार आहे. 54, 2 ओव्हरला 22. त्यावेळेला असं वाटत होतं 50 होतील की नाही, परंतु त्यानंतर ही जोडी जमली आहे. कोण म्हणतं या ग्राउंडवर उजव्या हाताचेच बॅटर पाहिजे. इकडे डावखुऱ्या हाताचे बॅटर सुद्धा रन करू शकतात, दाखवण्याचं काम इकडे होत आहे. पिंटू मेस्त्री साहेब, आपले स्वागत. ओ हो, इकडे संधी होती, परंतु षटकारानंतर विकेट घेण्याची संधी होती, परंतु बॉल कॅच सुटते. बॉल पाठीमागे जाईल, 1 रन मिळेल. नेहा 11 दहीवडी पिंटू मेस्त्री साहेबांची टीम आहे आणि कनक 11 भांडूप अजय बोरगरे साहेबांची टीम आहे. सर, धावसंख्या फलकर आहे 55. असं म्हटलं जातं उमर 55 की और दिल बचपन का. आपण अबॉव 40 वाले बघतोय आणि ते अजून पुन्हा एकदा तेच जीवन जगतायत असं मला हरकत नाही. नितीन, बॉबी, चांगला बॉल टाकलाय. खोलवर टप्प्याचा बॉल या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न झाला. 1 धाव घेतली गेली आहे. बॉबी, क्या बात आहे. बॉबीची चर्चा आहे. ऋषी कपूरच्या बॉबीची जेवढी चर्चा झाली नसेल एवढी या बॉबीची चर्चा आज मात्र इकडे होताना पाहायला मिळते. चांगली कामगिरी करतायत, परंतु कमबॅक केलाय. 2 मोठे फटके आलेत. 3 बॉलवर मात्र चांगली कामगिरी केली आहे. 56 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आता जर पाहिलं तर रोहित खरात डावाचा हिरो आहे सर. 25 धावा त्यांनी केल्या. नितीन हे सुद्धा हिरोच आहेत. 19 त्यांनी केल्या. दोघांनी 7-7 बॉल खेळलेले आहेत. खूप महत्वाचा राहिला यांचा परफॉर्मन्स. बॉबी यावेळेला आणखीन एक जोरदार प्रहार केलाय. वा, रोहितचा हिट या ठिकाणी आपण पाहतोय आणि इकडे आणखीन एक मोठा फटका येताना पाहायला मिळाला. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 62. विजयासाठी पाहिजे 63. सुरुवातीची पडझड, त्याच्यानंतरचं कमबॅक, त्याच्यानंतर रोहित, त्याच्यानंतर नितीन यांनी डाव बनवलाय, परंतु 1 डाव संपलाय. दुसरा डाव बाकी आहे. दुसऱ्या डावात काय होणार ते मात्र आपल्याला पाहायचं आहे. लक्ष कितीही मोठं असेल त्याचा पाठलाग होऊ शकतो, परंतु त्याच्यासाठीचे प्रयत्न गरजेचे. चिराग सर, पाहूया 62 झाल्या 63 होतील का. मुख्य समालोचक म्हणून चिराग मेहर सर, प्रशांत आदवडे सर असतील आणि त्यांना साथ देतील. सर, फक्त या मॅचचे 3री मॅच चालू आहे आणि आपण 3 मॅच मध्ये जर पाहिला ना, धावसंख्या ही 60+ आलाय. टार्गेट 60+ आलाय. म्हणजे आज गोलंदाजावर संक्रांत आलाय की काय असा प्रश्न मला पडतोय. आणि 63 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कसा केला जाईल ते ऐकवण्यासाठी प्रशांतजी आदवडे सर आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याबरोबर चंद्रकांत शेट्टे साहेब आहेत. चला, टॉस करायला मी विनंती करेल. प्रशांत शेट फडतरे, श्रीराम रायगड, दुसऱ्या बाजूला अष्टविनायक खंडा, या दोन्ही संघाचे कॅप्टन. चला, या टॉस साठी या. मी पुन्हा एकदा विनंती. चला, अष्टविनायक खंडा संघ आणि प्रशांत शेट फडतरे, श्रीराम रायगड या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी या प्लीज.
गौरव पवार, अविनाश आणि व्यंकटेश हे क्रिकेट प्रेमी या ठिकाणी खास सांगली जिल्ह्यातून माझ्या मते बिलवडी वांगी एवढ्या लांबून जवळपास इकडनं 100-1 किलोमीटर लांब आहे तिकडनं मॅच पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले. संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने आपल्या तिघांचंही मनापासून आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. प्रशांत शेठ पटतरे, श्रीराम रायगड, अष्टविनायक खंडाळा संघाचे कॅप्टन. आपण टॉससाठी यायचे. वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं चषक 2025 की अद्भुत कहानी. आज का ग्रैंड फाइनल. बल्लेबाज जल्दी मैदान के अंदर आने चाहिए, वक्त ज्यादा नहीं जाना चाहिए और फील्डिंग को आलोकित करना है. कनक 11 बनाम नेहा 11 अडप्सर. एक चावी या ठिकाणी मिळालेली आहे, 4 व्हीलरची आहे. चावी से मालक पण सापडले. तो जीतने के लिए 63 रनों की जरूरत है. 63 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है? वो बिल्कुल आने वाला समय बताएगा. दर्शकों की संख्या जो है वो बिल्कुल बढ़ रही है. पृथ्वीराज चषक 2025. प्रशांत शेठ पटतरे, श्रीराम रायगढ़, अष्टविनायक खंडाळा टीम के कप्तान को दरख्वास्त है. आइए टॉस के लिए. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे. रायगड संघाचा कॅप्टन आणि खंडाळा संघाचा कर्णधार टॉस साठी यायचे. कृष्णा और फैजल की जोड़ी मैदान के अंदर. कृष्णा शेट्टी इनके ऊपर भी दारोमदार रहेगा. बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है. फैजल ने गेंदबाजी में अपना दमखम दिखाया. यहां बल्लेबाज के तौर पर एक बार फिर अच्छा प्रदर्शन करने का समय आ गया. रायगढ़ और खंडाळा. रायगढ़ संघाचे कॅप्टन, रायगढ़ संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे. प्रशांत शेठ पटतरे, श्रीराम रायगढ़. योगेश पवार. टॉसची वेळ झालेली आहे. टॉस बराच वेळ अनाउन्समेंट झाली रायगड संघाची. नजीर गेंदबाजी कर रहे हैं. स्ट्राइकर इन पर कृष्णा. क्लीन बॉल. गति पर होके सवार गेंदबाज नजीर ने किया कृष्णा का शिकार. पहला विकेट. इकडे विकेट आली आहे. पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर मोठी विकेट आली आहे. कृष्णा बाद झाले. सचिन सावंत आले. कुर्ला नेहरू नगरचे खेळाडू जोडीला जर पाहिलं तर फैजल आहे. हे का मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पाहूया काय होईल. शुरुआत बहुत बढ़िया की गई है नजीर द्वारा और इनका प्रदर्शन कमाल का. एक ऐसा मैच था जिसमें इन्होंने 6 रन दिए थे और 4 विकेट चटकाए थे. कल उनके खिलाफ रन जरूर बनाए थे बल्लेबाजों ने. नंबर 3 पर बैटिंग करने के लिए अब मौका मिलेगा. सचिन सावंत. तकनीक बहुत अच्छी है इस खिलाड़ी की. तजुर्बेदार खिलाड़ी और मैदान के 4 ओवर बल्लेबाजी करना पसंद करते हैं. काबिलियत है, क्षमता है, उसमें कोई संदेह नहीं है. नजीर को विकेट मिला, उनका भी कॉन्फिडेंस बढ़ता हुआ. नेहा 11 की तरफ से फ्रंटलाइन गेंदबाज नजीर. सामना करने के लिए सचिन सावंत. और एक यॉर्कर. कमाल की गेंदबाजी नजीर द्वारा. नितिन उनके लिए तालियां बजा रहे हैं. पहले ओवर का खेल जारी है. जीतने के लिए 63 रनों की जरूरत है. फैसल नॉस्टेकर एंड पर और तेज तर्रार गेंदबाजी सचिन सावंत के लिए नजीर द्वारा. कनक 11 1 रन 1 विकेट के नुकसान पर. आप देख रहे हैं पृथ्वीराज चषक 2025. श्रीराम रायगढ़ टीम के कप्तान के लिए दरख्वास्त है, आपको टॉस के लिए आना है. अपोनेंट टीम के कप्तान अष्टविनायक खंडाला टीम के कप्तान पहुंच चुके हैं. प्रोग्रेस को 1-1. ओ बढ़िया गेंद. ऑन साइड पर पुल करने के लिए पोजीशन बनाई थी. बॉडी का वेट पीछे चला गया था.
बहुत ही जबरदस्त गेंदबाजी, गुल्ले पर टप्पा खिलाया और वहां से गेंद बीट करते हुए बल्लेबाज को विकेट कीपर की तरफ चली गई। रन बनाने का कोई अवसर नहीं है। स्कोर 1 रन 1 विकेट के नुकसान पर कनक 11 कल्याण, गलक 11 भांडुप। नेहा 11 की तरफ से शानदार गेंदबाजी, सदबी गेंदबाजी अभी तक रही है नजीर द्वारा। 10-15 कदमों का बॉलिंग मार्क, राइट आर्म और तो विकेट गेंदबाजी कर रहे हैं। ऑन सेट पर पुल करना चाहते थे। स्कोर 2 रन 1 विकेट के नुकसान पर पहले ओवर का खेल है। इस ओवर में सटीक लाइन पर गेंदबाज नजीर द्वारा विकेट प्राप्त किया पहली गेंद पर, उसके बाद में सिंगल, बिंदी गेंद और सिंगल, 4 गेंदों का खेल हुआ है। अभी तक नजीर जो है ना असरदार साबित हुए हैं। अवसर पर 5 खिलाड़ी दायरे के अंदर, और बल्ले को गेंद नहीं लग रही है, वो सबसे बड़ी समस्या। 1 रन का इजाफा सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, रन संख्या 3 रन, दबाव बढ़ता हुआ बल्लेबाजी के ऊपर। अच्छा ओवर है नजीर का। जितने खिलाड़ी आए हैं ना उन्होंने बिल्कुल कहा शाबाश नजीर, बढ़िया गेंदबाजी आप कर रहे। आणि जेव्हा एखादा खेळाडू त्याच्या पाठीवरती असा हात पडतो ना तेव्हा त्याचा आनंद द्विगुणित होतो, आत्मविश्वास प्रचंड वाढतो। आणि या शाबासकीसाठी मैदानावरती प्रयत्न करत असतात बॅटर, बॉलर, फिल्डर। त्यांना कौतुक हवं असतं, परंतु त्यासाठी परिश्रम करावे लागतात। भन्नाट वेग, सैराट गोलंदाजी नजीरची आतापर्यंत। नजीर गेंदबाजी कर रहे, सामना करने के बल्लेबाज फैसल ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, बहुत जबरदस्त गेंद तेज तर रहा, गुल्ले पर टप्पा खाते हुए गेंद चली गई विकेट कीपर बबलू की तरफ। रन बनाने का कोई मौका नहीं है। पहले ओवर का खेल, स्कोर 3 रन 1 विकेट के नुकसान पर कनक 11 स्टार्ट शानदार किया गया। श्रीराम रायगढ़ टीम के कप्तान, आपके लिए आखिरी कॉल है। क्या गेंदबाजी की है गौरव, अगर ये ओवर दोबारा दिखाएंगे ना तो बिल्कुल जबरदस्त प्रभाव था नजीर का। कमाल की गेंदबाजी रही है। स्टार्ट अच्छा हुआ नेहा 11 बड़ी टीम का। स्कोर 3 for 1। अब टॉस करने जा रहे हैं, अगले मैच का टॉस। प्रशांत शेरपटरे, श्रीराम रायगढ़ बनाम अष्टविनायक खंडाला, दोनों कप्तान रेडी है। ओवर समाप्त हुआ है। गेंदबाजी में थोड़ा सा परिवर्तन किया जाएगा। अंकित कामाटी दुर्बल एंड से गेंदबाजी करने के लिए तैयार है। ज्यादा बैकफुट पर बल्लेबाजी सचिन द्वारा, क्योंकि इनके पास तकनीक तो है लेकिन बॉडी का जो वेट है वो स्टंप की तरफ जा रहा है। स्कोर 4 रन 1 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पर है। 40+ के बहुत सारे खिलाड़ी इस वक्त आपके स्क्रीन पर हैं, जिसमें फैसल और सचिन के लिए अग्नि परीक्षा। गेंदबाजी कर रहे अंकित, रनअप पर अंकुश लगाया है। इस बार लेग ब्रेक गेंद थी, टप्पा खाते घुमाव मिला। मिडल लेग स्टंप पर गेंदबाजी कर रहे अंकित कामाठी। नाउ स्कोर 4 for 1 कनक 11। प्रशंसित पड़ते श्रीराम रायगढ़ बनाम अष्टविनायक खंडाला। ऑनसेट पर लॉन्ग ऑन है, एक काउ कॉर्नर, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात। सचिन 4 पर खेल रहे, जो शॉट खेल रहे ना तब गेंद के ऊपर निगाह नहीं है, हेड पोजीशन अच्छा नहीं है। अड़बड़ाहट के साथ बल्लेबाजी फैसल द्वारा दबाव बनाया है। इस मुकाबले में नेहा 11 अडपसर के गेंदबाजों ने बहुत ही जबरदस्त प्रदर्शन, गेंदबाजों का पूरा प्रभाव है इस मुकाबले में। फैसल संघर्ष कर रहे, 3 गेंदों में अपना खाता नहीं खोल पाए हैं। और आखिरी समय में जिस तरह से उंगलियां फेर रहे हैं उसका फायदा मिल रहा है। जिस तरह से उनका हाथ घूम रहा है, 2 मिनट के लिए लगता है, कुछ सेकंड के लिए लगता है वो तेज गेंद आएगी, लेकिन लेफ्ट हैंडर है तो नेचुरली गेंद टप्पा खाती है, थोड़ी बाहर की तरफ निकल रही है, हरकत कर रही है। और अंकित साहब आप हरकत करेंगे तो आपको बरकत मिलेगी। 4 गेंदों में फैसल को पूरी तरह से खामोश रखा गया है।
फुल टॉस, इस बार बेहतरीन टॉक मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ 6 रन फैसल की घड़ी है और फैसल के बल्ले से शानदार सिक्सर। फुल टॉस भेटला आणि त्याचा फायदा मात्र या ठिकाणी फैसलने घेतलाय। लक्ष आता मोठं झालंय, परंतु अशा प्रकारचे स्ट्रोक तर खेळावेच लागणार आहेत। वाह फैसल वाह, बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही मध्ये प्रभावित केलं याने। संघर्ष के बाद ये जबरदस्त स्ट्रोक है क्योंकि 3 गेंदें वो डॉट थी, उसके बाद में फुल टॉस गेंद और दोनों बल्लेबाज जो है ना चंद्रकांत जी क्रीज के गहराई में जाके बल्लेबाजी कर रहे हैं, डीप इन द क्रीज, और उसके कारण क्या हो रहा है कि गेंदबाजों के लिए बिल्कुल आसान बन रहा है गेंदबाजी करना। 2 ओवर का खेल, स्कोर 11 रन 1 विकेट के नुकसान पर कनक 11 दबाव में है और नेहा 11 की गाड़ी पूरी तरह से पटरी पर है। शानदार गेंदबाजी रही है। यस, या ठिकाणी जर पाहिलं तर 2 ओव्हर मध्ये पहिल्या डावात 22 होत्या, या डावात 2 ओव्हर मध्ये 11 आहेत आणि आज इकडे जर पाहिलं तर मोठ्या लक्षाचा पाठलाग करायचा आहे। 12 मध्ये 52 लक्ष खूप मोठं झालंय, परंतु आदिवडे सर प्रयत्न तरी सुद्धा करावे लागतील। बहुत बड़ा टारगेट आपके सामने है। 12 गेंदों में 52 रन चाहिए, तो हर गेंद के ऊपर आपको वो बड़ा स्ट्रोक खेलना होगा। टारगेट 63 रनों का है। कनक के लिए 11 रन 1 विकेट के नुकसान पर। सिक्का उछला और अष्टविनायक खंडाला के पक्ष में गिरा। इन्होंने कहा कि भाई अब गेंदबाजी करेंगे, तो श्रीराम रायगढ़ को करनी है बल्लेबाजी। अब तैयार है अगले घमासान के लिए। स्कोर 11 1 विकेट के नुकसान पर। नितिन ऑलराउंडर खिलाड़ी, फुल टॉस गेंद थी, मिड ऑफ का खिलाड़ी दायरे के अंदर है, लेकिन एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी ने गेंद को कवर किया है बहुत सुंदर तरीके से। 1 रन। नितिन ने शानदार बल्लेबाजी की। रोहित खरात और नितिन के बीच वो बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी, हमला किया गया गेंदबाजों के ऊपर। स्कोर 12 रन 1 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पर है। फैसल 8 पर केंद्र, सचिन 4। और पिछले 2 मुकाबले की अगर कहानी देखें तो रनों का पीछा नहीं हो रहा है। जो पहले बल्लेबाजी करने वाली टीम है ना, वो जीत का स्वाद चख रही है। रिवर्सिव खेलना चाहते थे। सचिन का रंग जो है ना फीका फीका, मैंने इनको करीब से देखा है। पिछले 3-4 सालों में 40+ के लिए बहुत ही बढ़िया बल्लेबाजी इनकी रही है। लीजेंड खिलाड़ी है, तकनीक भी बहुत ही अच्छी है, लेकिन आप जब सीजन का पहला टेनिस बॉल का टूर्नामेंट खेल रहे हैं या दूसरा टेनिस बॉल का टूर्नामेंट खेल रहे हैं, तो वो फॉर्म बहुत इंपॉर्टेंट है। नितिन सदी गेंदबाजी क्यों छोड़ दिया था, गेंद चलेगी विकेट कीपर की तरफ, रन नहीं आ रहे हैं। तीसरा ओवर रिक्वायर्ड 34 की तरफ चला गया। समीकरण मैं आपको जरूर बताऊंगा। जीतने के लिए 63 रनों की जरूरत है। पूरी तरह से दबाव में टीम है कनक 11। आज देखिए इनके पैर ही नहीं चल रहे। मैंने फ्रंट फुट पर भी खेलते हुए इनको देखा है, बहुत बढ़िया बल्लेबाजी करते हैं, लेकिन आज ज्यादा बल्लेबाजी जो है ना बैकफुट पर करने की कोशिश, और बॉल डिलीवर होने से पहले इनका जो पिछला पैर है ना वो थोड़ा स्टंप की तरफ जा रहा है। 12 रन 1 विकेट के नुकसान पर। करंट 4.50 कम। 8 गेंदों में 51 रनों की जरूरत। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, लेकिन शॉट खेलने का तरीका वही है। शफल हुए, जब शॉट खेल रहे थे तब पिछला पैर थोड़ा सा स्टंप की तरफ चला गया। गेंद को आड़े बल्ले से कॉर्नर क्षेत्र में खेल दिया। 1 रन लेने का मौका। वक्त से आगे और नसीब से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता। रिक्वायर्ड छलांग लगाता हुआ चला गया है 42 के ऊपर। 13-1। 7 गेंदों में अब 50 रनों की जरूरत। बेहतरीन टाइमिंग, इस बार गेंद ट्रैवल लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ। लॉन्ग ऑन के खिलाड़ी ने गेंद को कवर किया बहुत बढ़िया तरीके से। इस बार सीधा रखा गया था, उसका फायदा मिला। नेहा 11 इस वक्त पूरी तरह से चिकन कसते भी। 3 ओवर 14 रन 1 विकेट के नुकसान पर कनक 11। और चंद्रकांत जी पिछले 3 मुकाबले में आपने देखा कि आपने पहले बल्लेबाजी के बड़ा टोटल बनाया है, उसके बाद में गेंदबाजी ने अच्छा काम किया है, चेस करना मुश्किल हो गया है। हो, आज तेच पाहायला मिळतंय। धावसंख्येचा पाठलाग करणं तेवढं सोपं नाही आहे जर तुम्ही एक 50च्या पुढे धावसंख्या नेली तर, आणि इकडे तेच आपल्याला पाहायला मिळत आहे। याही मॅच मध्ये चांगलाच दबदबा पाहायला मिळाला। शेवटचं षटक घेऊन स्वतः बबलू पाटील अलीकडे खूप कमी वेळा बॉलिंगसाठी पाहायला मिळतात, पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आजही पाहायला मिळतात, परंतु समोर फैसल आहेत।
हो हो हो, चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. मॅचची आता जवळपास औपचारिकता राहिलेली आहे. बऱ्याच लांबवरून कनक 11 हा संघ देखील इकडे आलाय, त्यांचंही आम्ही कौतुक करणारच आहोत. आणि आज तालुका निहाय गटातून नेहा 11 यांचाही चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. शॉर्ट पेज गेंद थी, वैसे कोहली की तरफ खेलना चाहते थे, गेंद अच्छे तरह से बल्ले के ऊपर नहीं चढ़ी है. प्रशांत पडतरे, श्रीराम रायगड, अष्टविनायक खंडाळा. सामना समाप्त झाल्यानंतर लगेचच मैदानावरती यायचंय. बॉल की जरूरत है. उमेश के लिए बिल्कुल बॉल की मांग कर रहे हैं. पहला मुकाबला पैसा वसूल रहा और बॉल की जरूरत है मैदान के अंदर. 15 for 1. नया 11 इस मुकाबले में अपने जीत की तरफ अग्रसर होती है टीम. जीत का स्वाद चखने का मौका मिलेगा अडफसर टीम को. क्लीन बोल्ड. आज किसी भी बल्लेबाज के पैर नहीं चले, ना पाइसन ना सचिन. क्रिकेटमध्ये वयाचा फॅक्टर पण असणार, यात काही शंका नाहीये. चंद्रकांतजी, याच्यावरती आपण निश्चितच चर्चा करू. या बॉल नंतर एका बाजूला सातत्याने क्रिकेट खेळणारे प्रोफेशनल खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला कदाचित 40 वर्ष झाल्यानंतर आपण रिटायर्ड होण्याच्या दिशेने वाटचाल करत असतो. पण 40+ फॉर्मॅट आला, त्यामुळे लिजंड कडून संजीवनी मिळाली. बघा, हे करायचं होतं पहिल्यांदा, ते तुम्ही केलं नाही. पुढे सरसाबत या ठिकाणी चेंडूच्या रेषेत येत फटके खेळले नाहीत. हा फटका चांगला होता, एकच धाव देऊन जाईल, पण चेंडू मिडल ऑफ द बॅट खेळला गेलाय. धाव संख्या 16 धाबात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बबलू गोलंदाजी मार्क वरती. अजूनही सचिनचा तो स्ट्रोक खेळण्याची जी पद्धत आहे किंवा तंत्र आहे ते तेज आहे. त्याचा बॉडीचा वेट मागे जातोय, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि त्याला यश फारसं मिळालं नाहीये. राजेंद्र फडतरे साहेबांचं शुभागमन झाले. प्रथम नागरिक आहेत सिद्धेश्वर बरवले गावचे. उलटा चेंडू, संधी मिळते. तुमचं जर फुटबॉल चांगला असेल ना तर निश्चित संधी मिळते. या ठिकाणी बबलूच्या बॉल वरती हा चांगला फटका होता, पण शेवटी उशीर झाला. 40 या खेळाडूंना उशीर झाला. अजितनं 2 चांगले फटके खेळले, एक षटकार आणि अगदी सरळ बॅटने खेळलेला एक अतिशय सुंदर असा ड्राईव्ह होता. 23 धाबात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कनक 11 एक मोठा विजय साकार करत असताना या मॅच मध्ये नेहा 11 हडपसर अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण लगेच देणार आहोत. अष्टविनायक खंडाळा मैदानावरती या ठिकाणी यायचंय. तर श्रीराम रायगड संघ, प्रशांत फडतरे, श्रीराम रायगड आपला एस्ट्रा काढून समाजून कक्षामध्ये पाठवा. त्याचबरोबर या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. अष्टविनायक खंडाळा आपला देखील एस्ट्रा काढून पाठवा. रोहित 31, नितीन 19.